सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवी वरोसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पांडुरंग पांडुरंग प्रथम नमना दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता श्रीपादनाथं गुराजवैर्यं मोक्षो नाम ज्ञानदानैकदक्षं घोटी क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद वेदावृष्टं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी इने मुखे तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कला आता हृदय आपुले चौफाळनिया भले वरी बैसो पावले श्री गुरूंची ते नमस्कारोने आता इने मुखे तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दासम त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
विठ्ठलाचे नामाधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या भांबर्डे गावामध्ये आपल्या वस्तीचं नाव काय? पवार वस्ती. येथे दयानंद महाराजांच्या या संस्थेचा उद्घाटन आहे. वास्तुशांती आहे. त्या निमित्ताने कारणाशिवाय कार्य घडत नाही. कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही आणि एकत्र आल्याशिवाय विचार विनिमय होत नाही. फक्त 3 दिवसापूर्वी महाराज भेटले आणि म्हटले करायचं आपलं चालू टाइम असतं तर या. महिना 2 महिने 4 महिने नियोजन नाही. सहज चालता म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. त्या निमित्ताने हा परिहार द्यायचा म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराकडे आलेली सेवा. तुम्हा सज्जनांच्या मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग. महाविष्णू जगाची आई माऊली ज्ञानोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग जनता जनार्दनाला उपदेश करणारा निवडलेला आहे. काय म्हणतात माऊली या अभंगातनं? सकळ मंगळानिधी. तुम्ही जेही कार्य काम करणार असाल श्री विठ्ठलाचे नामाधी तर अगोदर भगवान परमात्म्याचं नाव घ्या. जगाला सांगितले बरं का, जगाला ओरडून म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. याला दुरुक्ती दोष म्हणतात. एखादी गोष्ट आपण 2-3 वेळा एखाद्याला सांगितले तो म्हणतो काय 3-3 वेळा सांगतो रे, मला ऐकू येत नाही का? तरी या अभंगामध्ये 3 ठिकाणी म्हणकारे जना जगाला सांगितलं श्री विठ्ठलाचे नाम वाचे. चिंतन करणारा वाणीचा विषय करू आपण. कोणाला पावन करताय नाम परमात्म्याचं. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखुमा देवी वरासाची श्री विठ्ठलाचे नाम वाचे. कधी विचार करणार आहेत आपण चांगला विचार केला तर माझ्या बाबांनी सांगावं पाहुणे देव प्राप्तीचा विषय नाही, देव स्वयंमेव तयार आहे. अज्ञान जाण्याचं साधन करावं. तुम्ही सगळे साधन केलेली मंडळी आहात. काही साध्य झालं असेल, काही साधनात असतील, काही साधनाच्या पलीकडे असतील, काही साधनावर आरूढ असतील, काही साधनावर गोळा फिरवून असतील. रामकृष्ण हरी. तुम्ही कुणीही मला विचारणार नाही तुम्ही असं का म्हणतात ही मला माहिती आहे. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग घेतलेला आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात तुम्ही जेही काम करा आधी म्हणजे कधी काहीतरी काम करा. भूक लागली आधी जेवायला दे. आधी म्हणजे कधी एकदा आधी कळायला पाहिजे आणि आधी कळाला तर मग सगळीच गोष्ट कळेल. कारण एकले चिकंठवेना म्हणवणी निर्माण केली 14 भुवने. त्याला एकट्याला करमत नव्हतं आणि म्हणून ही चराचर सृष्टी त्याने निर्माण केली. वळून पाहिलं अरे मला जाणणारा कुणीच नाही, मला जाणणारा कुणीतरी पाहिजे म्हणून बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. हे बाहुल्य मनुष्य देह म्हणजे हे मात्र कोणाला माहित नाही. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. परमात्म्याने या मनुष्यरूपी बाहुल्यामध्ये आपलं ज्ञान टाकलं. ज्ञान पदळायची गोष्ट नाहीये या ठिकाणी. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावी आपणाशी आपण याना बोली जे ज्ञान. आपण आपल्याला पाहणं म्हणजे ज्ञान. उपदेश करणं म्हणजे ज्ञान नाही. माझे बाबा सांगायचे तुम्ही आम्ही जेवढे नामधारक आहोत जेवढे सांगतो कोणाचे हा विषय करायचाच नाही. आपण येतो इथं पण आपल्या डोक्यात कधीच बाजूला होत नाही मी कोणाचा आहे, हा फरक आहे. आणि आमच्या डोक्यात कधीच येत नाही फक्त आणि फक्त श्रीपाद बाबा रामदेव बाबाचे लेकर आहेत.
कारण काय? राष्ट्रसंत श्रीपाद बाबाचा हा मंडप आहे. राष्ट्रसंत श्रीपाद बाबाचे तुम्ही साधक आहात. बाबा बाबा म्हणून गेला फार गोड लागतं. पण बाबा व्हायचं असेल तर श्रीपाद बाबांसारखा विचार करायला शिकायचं. वाक्य विसरू नका. आयऱ्या गेलेला राष्ट्रसंत गाडगे बाबानंतर मला वाटतं बाबांनाच मिळाली. काय पाटील? त्याची लेकर आहेत आपण. आपण एवढ्या मोठ्या घरची लेकर असताना करू नये ते करायचं नाही, एवढंच सांगेन मी. हात पसरायचाच नाही कधी कोणाला, वाचा उघडायचीच नाही. तर बाबाची लेकर हात पसरत असतील आणि वाणी उघडत असतील तर ती बाबाची नाहीये. रामकृष्ण. देवाच्या जन्माच्या अगोदरही नाम होतच. श्री शब्द वापरला, विठ्ठलाचा वापरला. लक्षपूर्वक असणारा विचार म्हणजे विठ्ठल. विठ्ठल 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 म्हटलं की आपलं लक्ष सगळं पंढरीला. कुठे जात? आला जाऊन पंढरपूरला. तुम्ही नाही गेले का? पांडुरंग म्हटल्याबरोबर लक्ष कुठे? माऊली ज्ञानवरायांचा अभंग गिरायचा. भूक लागली तर इंद्रायणीचं नारळीमध्ये पाणी प्यावं, करवंटीमध्ये एवढ्या एवढ्या मडक्यामध्ये पाणी आणून ठेवावं आणि त्या माऊली ज्ञानवरायांनी तुम्हाला मला उपदेश करावं. राजावर नका ऐकू तुम्ही आमचं, पण माऊली ज्ञानवरायांचं तरी ऐका. जगाला सांगितलंय, जगाला सांगितलंय घसा खरडून. ऐकतात का आम्ही? लागोनी या पाया विनवी टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. तोंड दिले त्या कामासाठी वापरावं, कान दिले त्या कामासाठी वापरावं, डोळे दिले त्या कामासाठी वापरावं, मन दिले त्या कामासाठी वापरावं. चांगला विचार करायला शिका थोडस. वास्तूची शांती म्हणून जागा काय उड्या मारते का हो? तिच्यावर भिंती उभ्या केल्या, तिच्यावरती खाली घसरू नये म्हणून चांगल्यापैकी लोखंडाची जाळी टाकली आणि इथपर्यंत सिमेंट भरलं आणि ते पक्क करून घेतलं. कसं? आमचं कधी पक्क होईल नाम? जसा त्याचा पाया, ते घर व्यवस्थित उभं राहावं म्हणून पक्का करून घेतलेला आहे. पक्का, अधुरा नाही ठेवलेला. जाळी टाकली तेव्हा मी येऊन गेलो होतो. त्याच्यानंतर आठवण आली म्हणून सांगतो. मन्या म्हणीन मी त्याला. घराचं काम चालू असताना काय त्या लेकरावरती ओढून आलं मला माहित नाही, पण 4-2 दिवस अगोदर भेटून गेलाय. हसला की अशी पांढरी शुभ्र दात चमकायची. देवाज्ञा झाली आपण म्हणून देवाच्या इच्छेपुढे तुमचं आमचं काही चालत नाही. कोण कधी कुठे कधी कसा पडेल याचा पत्ता सांगता येत नाही. म्हणून त्या म्हणूला एक आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहते आणि कार्यक्रमाला पुढे जाऊ. कारण त्याच्या वडिलांनी हे काम केलेलं आहे. नाव काय माझ्या लक्षात नाही राहिलं. आशिष. मी तर त्याला आसूच म्हणायचे. आसू म्हटलं की त्याच्या तोंडावर हसू. कोणावर प्रसंग असा उद्भव नाही बाबा. एकुलता एक लेकरू गेल्यानंतर ताई वडिलांनी उभारी बांधली, काम पूर्ण केलं. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे.
दुसऱ्या एखादा म्हटलं असतं माझ्याकडनं काम होत नाही दयानंद भाऊ, तुम्ही कोणाकडनं नाही काम करून घ्या, पण ते तसं नाही म्हटले आशिषचे बाबा. करीन म्हटले मी, त्यांनी पूर्ण करून दिलं काम. आता काम करत असताना वीट वाळू सिमेंट याच्यामध्ये पाणी घातले राजा. तुम्ही म्हणाला मला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण शांत कशी नाही होतात हे माहित नाही. ह्या इमारतीच्या शांतीच्या निमित्ताने मी तुम्हाला आपल्या जीवात्म्याला शांती कशाने मिळतील हे सांगणार आहे. परमार्थ करायचा तो जीव आतमध्ये राहून शांत मेल्यानंतर कधी आम्ही त्या मार्गाला मार्गस्थ होणार? किती लहान वयाने माऊलीला कळालेलं आहे जगाला सांगायचं. किती लहान वयामध्ये 14 वर्षाच्या 16 वर्षाच्या वयामध्ये एवढ्या मोठ्या जनता जनार्दनाला उपदेश केलेला माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं. माझे बाबा सांगायचे भिंत म्हणजे घर नाही. वीट वाळू सिमेंट पाणी 4 गोष्टी एकत्र आल्या, पक्क्या झाल्या. आता तुम्ही किती दगड फेकून मारली तरी ती भिंत तुटणार नाही, कारण ती 4 वस्तू एकत्र आल्या. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण 4 गोष्टींचा हा देह आहे. त्या जशा पक्क्या झाल्या तशी याही 4 विटा पक्क्या व्हायला पाहिजेत. कारण चौदेहाची करून वीट, विटेवरी नीट आनंदाचा कंद, दुकानाचे छंद नाम घोष. दार बंद करावीत, पायात चाळ बांधावून थै थै नाचाव माझे बेळावी. अरे खिडकी म्हणजे घर नाही, भिंत म्हणजे घर नाही, लावलेली चौकट म्हणजे घर नाही, स्लॅब म्हणजे घर नाही. मग घर म्हणजे काय? जी गोष्ट पहिली होती, वास्तूचं काही जरी झालं तरी जी गोष्ट बदलतच नाही ती मधली पोकळी आहे. तिच्यामध्ये राहणारा ईश्वर आहे. ज्या ठिकाणी आता वास्तुशांतीची पूजेची मांडलेली आहे ना पोकळी, ते म्हणजे घर आहे. बाबा सांगायचे आपण घर कशाला म्हणतो? दयाभावांचं घर बघ नवं बांधलेलं. ह्या भिंती म्हणजे घर नाही, हे दिसणारं शरीर म्हणजे ईश्वर नाही. देतो पाचाची झाली कर्माची गुणी गुंतली, भवत तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. पंचमहाभूताचं शरीर आहे, शिवाय त्याच्यामध्ये ईश्वर आहे. जशी उसामध्ये साखर तसा देहात परमेश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा हृदयी चक्र पाणी. याची शांती कवा करायची? मी सांगून गेलो, घरात शांत असणारी माणसं असली तर भांडणं होत नाहीत. तर 50 लाखाचं घर बांधलं पण देवाला जागाच नाही. देवाला म्हणा की देवाला देवाला देव घर नाही, मला दादला नको ग बाई. ज्या घरात देवाचं देव घर नाही, खूप मोठं 50 लाखाचा बंगला बांधला. आम्ही आतमध्ये गेलो वास्तुशांतीला, एवढा मोठा टिपोय पाहुण्यांनी दिलेला असा बहुतेक करून, आणि त्याच्यावर घरातले चांदीचे एवढे एवढे मोठे मोठे देव मांडले होते, 7-8-10. त्यात लड्डूधारी पण होता, विठ्ठल रुक्मिणी पण होते, शिवाय अंबाबाई पण होती, आणि अन्नपूर्णाई होती, गणपती होता, दत्तात्रय होते. आता तिथे बसलो आणि ते देवांकडे पाहायला लागलो की कुठून पाहुणे आलेत का घरचे आहेत मला कळना. घर तर 50 लाखाचं बांधलं होतं. तेवढ्यात त्यावेळी पाणी आणलं, देवांच्या शेजारी ठेवलं, सगळ्यांनी पाणी पिलं, परत चहा कॉफी दूध आलं, कोणाला जे पाहिजे ते आलं, परत ते देवाच्या कडेलाच ठेवलं. मी म्हणलं ताई एक विचारू का तुम्हाला? म्हणे का? म्हटलं हे देव कोणाचे आहेत? बघा बाया ताई, लोकांचे देव आपल्या घरात येतात का? आपलंच. 50 लाखाचा बंगला बांधला तुझ्या मावशी तुम्ही, आणि देवाला म्हणलं जागाच नाही. आजची वस्तुस्थिती अशीच आहे.
देवण लगे साठवण्याचे रुंदले जागी. घ्या म्हणून सांगायला संत महात्मे आले, मन थोडी सांगायला आले, घ्या म्हणून सांगायला आले. फक्त ऐकलं आणि सांगायला शिकलो, घेतलाच नाही. रामकृष्ण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे तुम्हाला कुठलंही कार्य करायचं असेल तरी अगोदर नाम शब्द वापरलाय. मग विठ्ठल म्हटलं नाम म्हणायची काही गरज नव्हती ना. जर तुम्हाला आता दयाभाऊंचा फोन आला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असतं, पाहुणे तुमचं नाव तुम्ही घरी ठेवून या बरं का, पाहुण्यांनो तुमचं नाव तुम्ही तिकडे जामखेडला बिडाला तिकडे ठेवून या, मग माझ्याकडे या, तुम्ही आले असते का? तुमचं नाव आणि तुम्ही एक का दोन धरून आणल्यासारखे का बसलेत? मी 12 वाजवीन बरं. बेकार आहे बेकार. तुमचं नाव आणि तुम्ही एकच आहेत म्हणा ना मोठीनी. काय म्हणली तर काय करू, आपलं मत मांडायला शिका ना जरा थोडस. मी सांगतो तुम्हाला माझं नाव आणि मी एक आहे. मग देवाचं नाव आणि ते वेगळं असेल का? एक नाम हरी एक नाम धुरी एक नाम एक नाम द्वैत नाम अद्वैत कुसरी सगळेच जाणे. म्हणून ते म्हणतात विरळायचा कोणी तुका त्याशी तुका त्याची लोटांगणी. प्रत्येक साधकाने शास्त्रामध्ये मी बसलोय का याचा काय करायला पाहिजे, टॅली करायला पाहिजे. हे विरळ्यात मी आहे का, अद्वैत तत्वाचा मी स्वीकार केला, मी त्याच्यामध्ये आहे का? कारण माझी माऊली सांगतात प्रत्येक चांगलं काम करत असताना ते वास्तू पुरुष आणला असेल ना, पुरला असेल ना तिथं 5 धातूचं एक एवढं करून आणतात आणि ते आग्नेय दिशेला पुरतात गॅस तिथे कोपऱ्यात तिकडं. का? घरात येणाऱ्या माणसाला चांगलं लावं म्हणून. आता घरात येणारा असाच असलाय, त्याच्या ध्यानातच नाही आज वास्तू शांती आहे. घर शांत राहील का? घर शांत राहील का पाहुणे? कोणाची शांती व्हायला पाहिजे, घराची का सांगणारीची का ऐकणारीची? बोला पट धरून आणल्यासारखे नका बसू मायापड. कोणाची शांती व्हायला पाहिजे? ऐकू राहिले, म्हणू राहिले, पण करू नाही राहिले. बाबाच्या भाषेमध्ये सांगतो ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे
मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाची प्रतिष्ठापना अंतःकरणाच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतःकरण चतुष्टाच्या ठिकाणी करायला सांगितलेले. आतमध्ये शांतीचे अंकुर फुटतील. कशी बुवा? कसे कसे फुटतील? भ्रमर गुंतले सुमन कलिके. त्या भुंग्याला माहितीये मी आत बसलोय, पण सकाळी सूर्य उगवला की ती कमलनी विकसित होईल आणि मी बाहेर पडल. आपण आत बसतच नाही आणि आतला हरी अनुभवाला येतच नाही. आत बसावं लागतंय. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर कोंडोन कोंडवून धरिला जीव देह भावे पूजेन. कस कोंडलाय, धरलाय, बांधलाय, मारा केलाय, मग काकुलतीला आलाय. आम्ही धरलाय नाही, बांधलाय नाही, मारा तर कसा करायचा जीवाच्या लक्षातच येत नाही. भाग्याचे आपण रीत कळाली, पण बसा जरा बसा. म्हणू नका नुसतं ठाई तर बाई सोनी करा. आवडी, नामामध्ये आवड आली पाहिजे. लग्न ठरलं, पहिलं सुपारी गणपती म्हणून, दारावर गणपती म्हणून पूजेला बसल्या, तिचा पालता तांब्या पडला तर याची सुपारी कुठे असते? खिशात. कुठे असते? अहो आता 9 वाजता पूजा, 10 वाजता यांचा सकाळी तांब्या पलटी पडला. मग तुम्ही पूजा काही गरज करत नाही, करतात एकटेच, पण सुपारी कुठे असते? कपाटाच्या चाव्या, यांच्या नोटा. देव कुठे असेल? आधी सांगितलंय. कधी? आधी. मरायच्या आधी, जगायच्या आधी, जेवायच्या आधी, झोपायच्या आधी, उठायच्या आधी. आधी म्हणजे कधी? नामाची भूक लागावी राज्य. आज मी नामाला बसलेलो नाही. मला आज नामाचा, तुमची स्थिती होते ना, तो नामाचा आनंद आहे. तो आनंद कशानेही मिळणार नाही तुम्हाला. आनंद कोंदला मागे पुढे. आनंदो रे आजी आनंदो रे, सभाई अभ्यंतरी अवघा परमानंदो रे. बरीच माणसं म्हणतात मला कळत. बरेच लोकांना कळायला लागले. गड्डे दोरे दुनियादारी. अरे दादा, माऊलीला विचारा जरा. रिद्धी सिद्धी निधी अवघी
वत्या म्हणत राहा मरत राहा म्हणत राहा मरत राहा रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपाधी जवत्या परमानंदी मन नाही ते तर आधी म्हणतात काही आईच्या पोटातच भजन केलंय आई सकट वाचले कोणाची आई मेली तर कोणाचे पोरं मेले कशासाठी करतोय आपण हे सगळं चुकली या वर्म फेऱ्यात पडायचं नसेल तर फेऱ्यातनं बाहेर पडायचं असेल तर फेरे मारलेत किती मारले फेरे आपण काय मारले तुम्हाला काय करायचंय तुम्ही फेरे मारले बांधलंय माग आणि फेरा मारलाय ईशाम भार्या सप्त जन्म पर्यंत युग युगांतरे कल्प कुल्पांतरे इदम मम कुठं म्हटले या मंडपामध्ये आठवण करून देतो थोडीशी तुम्हाला तुम्ही नाही बरं काय आमच्या तर गाठी नाही मारल्या तुमच्या तुम्हीच मारून देतात तुमच्या मारावी लागायच्या नाही यांच्या मारावं लागले काय तर कळाल्याच नाही विचारा ना पाटलांना पोरगी बघायला गेलती नाही बापन चुलता जायचं लग्न ठरवून येत मांडवा तू राहिला कळायचं लग्न आता नाही ना तस विचार करा थोडा विचार करण्यासाठी मानवी शरीर दिलेलं आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार किती 7-8 कीर्तन 8:15 वाजे तो तुम्ही म्हणता ताईचं वळ तर गेलत नाही अजून तसं लोक जेवायच्यात दिवायच्यात कळतच नाही राग मानू नका रामकृष्ण असाच वेळ घालवतात लोक कीर्तनामध्ये त्यांना वाटतं जेवढा जाईन तेवढा बरा कारण तेवढा साठा लागतो ना साठा असलं तर ठीक साठा नसला का यांनी एक म्हणायचं त्यांनी एक म्हणायचं याच तिसरीकडेच असाच परमार्थ चाललाय रात्री 2 होते ठेंगडे काहीच प्रमाण येत नव्हती द्यायला ते बरं झालं आमचा तुकाराम माऊली होत त्यांनी म्हणलेलंही मागं म्हणता येत नव्हतं आणि पट्टीची होती पट्टीची म्हणून माझे बाबा म्हणायचे लई ज्ञान झालं असं ना ऐकताना काय सांगू काय पाटील तर ते ऐकते तर कान बाजूला ठेवत ते ऐकण्यात ऐकले तर त्यांना थोडी म्हणतोय आपल्या बाबाचं आपल्याला ऐकलेलं सांगायला काय पैसे ऐकणाऱ्याने ऐकावं तर सोडून द्यावं माझ्या कानच बंद आहे बरं त्यांच्या एका कानाने ऐकू येत नाही विचारा त्यांना ऐकू येतं का एका कानाने 100% सांगते मी वयाप्रमाणे तुम्ही आपण फार भ्रमातीत राजाओ फार भ्रमातीत कधीही कशाचाही विचार न करणारा महात्मा म्हणजे आपला बाबा माझं कसं होईल हा शब्दच नाही फक्त आणि फक्त कोणी बोलवलं तर जावं त्याच्या चुलीची चटणी मीठ खावी ताई भाकरी फुगली तसं मन देवाच्या आनंदाने फुगलं पाहिजे भाऊ शेतात नांगर घालतो जमीन उलथी पालथी करतो तसं मन उलथ पालथ व्हायला पाहिजे कधी कळेल आपल्याला मनाची उलथा पालत जर 16 वर्षाच्या जगाच्या आईला कळतंय वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई मान्य आपल्याला माझ्या समोर बसले तुम्ही माऊली आहात इथं सुंदर असे उभे राहिलेले तुम्ही सगळे माऊली आहात
इथं आमचे रामहरी असतील, नाहीतर आमचा हा अंकुभैया असेल, नंतर बाबा असतील, नंतर आणखी सगळे असतील. तुमच्यातल्या एखादं म्हणत मी तर बिनमाळ करीत अरे तुझ्या भीमावली रे बावल्या, तुला माहित नाही त्याला तुझं पापाचं कर्म, तू काय करणार? तुझा दोष काहीच नाही, दोष कर्माचा आहे. इथे कर्माची वाट लावण्यासाठी मिळालेले शरीर आहे. चांगला विचार करा. तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे, चाकाच्या गाडीच्या चाकातली हवा गेली, तिथं भरायला गेले तर त्याला तुम्ही 2 रुपये किंवा 5 रुपये देतात. त्या लाईटचं बिल देता, हवा फुकट आहे. पाहुणे माझे बाबा सांगायचे गणपती बुडवायला 5,000 लोक चालले, नाही तर एका सप्तीच्या ठिकाणी 10,000 लोक कालेची कीर्तनाला होते. एवढ्यांचा बी पुंडलिक झाला तो उचलायला माणसं मिळणार नाहीत. बाबाचे शब्द आहेत. शरीर कोणामुळे बोलतं? किती वर्ष म्हणणार आणि सांगणार चाले शरीर कोणाचे असत ते कोण बोलवितो, ते कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. पक्वद आतापर्यंत किती फोडले खरं सांगायचं? एखाद दुसरा नाही फुटलं, मग तो खरा पक्वद आहे बाई, एकदम अप टू डेट. तो एखादा फडला वाटत नाही, कारण त्याला असलेली वादी आहे ना ती ढोराची आहे, गाईची आणि म्हशीची आणि बैलाची. त्याचा एका बाजूचा दुमपूड आणि शाईपूड आहे. शाईपूड आणि दुमपूड बकरीचा लावलेला असतो, वाघाचा मेंढ्याचा नाही. जनावरचं कातड कीर्तनात बसतं आणि विठाला 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 विठाला. जनावरचं कातड विठ्ठल विठ्ठल म्हणतात. बाबा म्हणायचे आमचे थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, कधी म्हणतात आमचे थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं. तो भरायल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. किती वर्ष? किती वर्ष? कोणतंही कार्य तुम्ही घरातलं काढलं तरी, पाया पुजायचा तरी लगेच पटकन युद्ध गोट ठेवा, पाणी वाता, गणपती म्हणून सकळ मंगळ निधी. लग्न ठरलं, आणा 5 सुपाऱ्या, खाली एक वर एक, पण एक आखी बाजूला ठेवा. आहे का पद्धत? आणि त्या 5 फोडा. लग्न ठरलं, फुटल्या 5 सुपाऱ्या, पण एक बाजूला ठेवा, गणपती. सकळ मंगळ निधी. सकाळी उठतो साधक, अरे उठल्या बरोबर सकाळी प्रभाते मणी राम चिंतित धावा, रे खरी राम आदी वधावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही म्हणू नका या मताचा मी नाही. 2 वाजता बैठकीला जातात, काय म्हणतं चोरून. त्यांना वाटतं आम्हाला काही कळत नाही, आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला माहित नाही. मनीराम सांगितलंय रामदास स्वामींनी, सद्गुरूंनी, श्रीपाद माऊलींनी तुम्हाला आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मनीराम समजून दिलाय. आणि अजून वाणीरामाच्या मागे फिरत असतात तर रामकृष्ण हरी. मनीराम व्हायला पाहिजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्ती आले. मनाचा राम व्हायला पाहिजे. मग त्याला कळतं कोणतीही गोष्ट करताना, कोणतीही गोष्ट करता. सकाळी उठला, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये तू सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. कशासाठी करायचे? बाकीचं काहीच बघू नका. माझे बाबा सांगायचे आपला हात जगन्नाथ, ज्याच्यामुळे पाहतोय ना तो ईश्वर, आणि त्याला विसरू नये माणसाने. मी ना मला किती वेळ बसलो 24 तासामध्ये, मला त्याची किती वेळ आठवण झाली, आणि माझं मन प्रेमाने आनंदाने भरून आलं का? आता मी उठलोय, काहीतरी कामाला जायचंय, कुठेतरी जायचंय, मला काही नाही काहीतरी कशाला तरी, मग मी माझ्या प्रभू परमात्म्याला आठवलं का? माऊलीचे शब्द मला मान्य आहेत का? अभंगाचं पहिलं चरण, सकळ मंगळ निधी,
मला ओळ पडलाय. टाइम घालवायचा. 4 चरणात अभंग आहे. एका चरणावर आलोय आता आपण. आता 8 पावणे 8 वाजले. अजून 3 चरण सोडस्तर तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही काही वारकरी दिसत नाहीत. 1 तास प्रवचन, 2 तास कीर्तन, 3 तास पिक्चर, 4 तास नाटक, रातभर. मी काही सांगावं लागलं नाही तुम्हाला. असे तुम्ही आहे. माऊलींनी सांगितलं ते म्हणतो का आपण? संतांच्या मताने परमार्थ करायचा हो आणि देव जोडण्यासाठी करा. एक लक्षात ठेवा. माझे बाबा म्हणायचे कमवलेला साठवायची ठेवायची अक्कल लागते. माणसं जोडणं अवघड आहे. माणसं सांभाळणं अवघड आहे. पोटचे पाटचे विचारत नाहीत. काय सांगतो? पोटचे पाटचे विचारत नाहीत एकमेकांना. पोराचं लग्न झालं की बाबा म्हणायचे त्याला वाटतं माझ्या बाबाला काही कळत, आईला काही कळत, म्हणजे याला कळायला लागतं. त्याला काय कळावं साधकाला? कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापकी भरिले तोची हरी. जगाला म्हणायला सांगितलेलं आहे. तुम्हाला वाणी दिली आहे. तुमचं वाचे म्हटलं ना, फक्त इथं लक्ष आहे. वाचे ही झाली वैखरी. तुम्ही मग आम्हाला माहितीये परापश्यंती वैखरी, ते काही नवीन सांगता. तुम्ही काय सांगता? विचार पण करायला शिका जरा थोडासा. म्हणतो आपण काय? परा पश्यंती मध्यमा वैखरी. वैखरीचा जप इतका व्हावा तो मध्यमेत जावा. मध्यमेचा पश्यंती मध्ये जावा आणि पश्यंतीचा परेला मिळावा. आणि परेच्या पलीकडे त्या परमात्म्याचं, त्या नामाचं अस्तित्व आहे. तिथे जीवाला कर्मावं. त्या ठिकाणी त्याने घर बांधावं. परे होनी परते तेथे राहून निरंतर. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे तोंड विठ्ठल विठ्ठल मी म्हणताय, बायकोला या जागेवर तर शिवे देताना मी ऐकलंय. आता कुणी बिन कामाच्या टाळ्या वाजवल्या. कुठे बी टाळ्या वाजवतात. महाराज मला म्हणे कीर्तन बंद करून घरी निघ. श्री विठ्ठलाचे हे कुणाला तुम्हाला सांगायचं. मी मात्र काय करायचं? घरी गेलं की नवऱ्याला म्हणायचं तुम्हाला काही कळत, मी कीर्तन करा. पहिली वाच कळाली पाहिजे. प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद. रेड्या मुखी वेद वदविला. तरुण सगुण रूपे केली बाळ क्रीडा. बोलविला रेडा निगम वाचे. 4 वाचा तुमच्या आमच्या फक्त पाठ आहेत. आगम आणि निगम वाणीचा रीत कळायला पाहिजे. आणि आगम निगम वाणी एकदा समजली मग काकी मुखाकडे पुरती वळते. मग चांगलं वाईटाचा विचार तो करत नाही. काही संबंध नाही. इदम नम. कारण दान केलेली मुलगी बापाला काळजी नाही. इदम नम. कन्यानं केलेला मामा इदम न मम. आणि जो इदम मम म्हणतो त्याची जिंदगी सगळी इदम मम. तुम्ही म्हणा का नका म्हणू, टाकून बी द्या तिला, पण तुमच्या नावचं मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू इदम. बरं भेटली बाजारात टाकून दिलेली. तोंड फिरवून जातो का हा? लई पिवळा गाळा झालेला दिसतोय तिचा.
उगीच टाकली. म्हणले तर आगाऊ होती, ऐकतच नव्हती. लगेच मित्र काय चाललंय नेमकं कळावं ना आपल्याला. परमात्म्याने शरीर निर्माण केलंय. मंदिरातल्या देवाने तुम्हाला मला शरीर दिलेलं नाही. ज्याला डोळे नाहीत, कान नाही, हात नाही, पान नाही, वाहिनी नाही, शरीर नाही, त्यांनी आईच्या पोटात एवढ्या पिशवीत शरीर दिले. त्याचे उपकार काही मानता ना तुम्ही. दिले इंद्रिय हात पाय किती वर्ष ऐकताय? 400 वर्ष. आपल्या 5 पिढ्यांनी ऐकले, पण विचार मात्र केला? विचार केला? विचार नाही केला. किती वर्ष? आजा मेला, पंजा मेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसाच झाला, पण विचार नाही केला. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. दिलं ना हात पाय कान नाक डोळे. मला हे सांगायचं होतं तुम्हाला, ज्याला शरीर नाही त्यांनी आपल्याला दिले. हे सांगायचं नाही ना. आईच्या पोटामध्ये कसं बनवलं एवढं सुंदर त्यांनी. कधी आरशा पुढे उभं राहून देवा तुम्हाला एवढं सुंदर बनवलं, मी तुला कधी पाहिलं नाही. संतांनी पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला. ओळखीला हरिजी हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार झाला सफळ व्या. पुढे या, इकडे या. संपलं आता. तुम्ही आले आता तुम्हाला मीच करतो. टाइम होईल ना आता जायला लोकांना, लांब जायची. दांडेकर मामांचा फोटो पाहिला मी आता. दांडेकर मामा 6-7 तास कीर्तन करत होते. दांडेकर मामा वारकरी संप्रदायाचे 6 तास कीर्तन करत होते. मंकट स्वामींचे आणि तिचे पहिले शिष्य बुधवारे बाबा माझे गुरु 6 तास कालेचं कीर्तन करत होते. आमची एवढी अवकात ऐकायची पण नाही, सांगायची पण नाही. आम्ही फक्त म्हणायचं. म्हणून 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 तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मेलो सांगता सांगता नाही ऐकत. फक्त वाणी कळाली पाहिजे, मनाच्या मनाने चिंतन केलं पाहिजे. माझ्या मनाचे ते म्हण चरणी ठेवावे बांधून, मग ते जाऊ न शके कोठे राहे आपुलिया नेटे. मनाचं मन हे परमार्थाला लागतं राजा. वरच्या मनाने प्रपंच करा, आतल्या मनाने परमात्मा करावा. परमात्म्याला आपलंसं करून घेतलं तर सुखाचा तोटा नाही. जीवाला सुख पाहिजे, सुख देवाजवळ आहे, देव आपल्या जवळ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी म्हणा. काय म्हणा? मन कारे जा
जेव्हा करायचं का न करायचं तुम्ही तुमचे मालक आहे, सांगायचं काम आमचं आहे. तर गुरुमाऊलींनी निरोप सांगितला. दयाभाऊला कुठं महाराज मिळत नाही, बोलावलेच त्या ताईला. मला वाटलं ताईतच बोल ठेवणार, काय आपलं नाही गेलेलं बरं. कळाना ना वळाना, पण जे महात्म्यानं कळतं ते आपल्याला कळत नसते. जग भुलवायचं आपल्याला कळेल, पण आपण कुठे भुलायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. साधू संतांनी भुलून परमार्थ केलेला आहे. चांगला विचार करा, परत माणसाचं शरीर मिळणार नाही. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, विठोबा पतिताला पावन करणारा प्रभूचं नाम. तुम्हाला वाटलं परत शेवटच्या बारी मिळतंय का नाही? सगळ्यांनी घालून घेतलं पटापट. काय माहिती कुठं पडेल काय होईल. उद्याचा दिवस आपले नाही या भूमिकेत जगावं महात्म्यांनी. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी. मार्ग धरा पंढरीचा, मोक्ष मिळवण्यासाठी. फेरा चुकवा 84चा, तुकोबाने धंदा केला, मोठा लाभ झाला. पतिताला पावन करणारा प्रभू परमात्म्याचं नाव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानेश्वर माऊली साच म्हणजे खरे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, देहातले वाणीची वाणी. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, तुमच्या प्रसादा वाचुनी विठ्ठले. तुका म्हणे वाणी नाम अमृताची खाणी. हे कळायला पाहिजे. साच बाप रुक्मादेवी वरुसाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणकारे जन श्री विठ्ठलाचे नाम वाचे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परत परत मिळणार नाही रे बाबांनो. जन्म नाही रे अनेक,
तुका म्हणे माझी वाक. बोलण्याचा तू एकच असावा. तुम्हाला लोक बाबा म्हणतात. बोलण्यात हे तू एकच असतो. तुमच्याबद्दल कोणी तक्रारी करू नये. आमच्याकडे तुमच्या तक्रारी आल्यानंतर आमच्या पोटात गोळा होतो. कारण आपण श्रीपाद बाबाचे पठ्ठे डायरेक्ट कनेक्शन आहे. महाराष्ट्र सांगतात त्याच्यामुळे खरं खरं बोलावं लागतं. इकडचं तिकडचं सांगून टाइम घालवायला मला आवडत नाही. बाबा सांगायचे परमार्थ म्हणजे दिल बहलाने की बात नाही. भरपूर साधन आहे तुम्हाला दिल बहलाने केली आहे. परमार्थ देव जोडण्यासाठी करायचंय आणि एवढ्यासाठी तुम्हाला आपल्याला एकत्र यायचंय. बोलवलं सज्जनाने माईबापाने दादा आबा म्हटलं या जरा तासभर करा एक कीर्तन. पण वळ जातोय का? बाद झालं म्हटले चला रामकृष्ण. ते घर जसं शांत राहावं म्हणून प्रयत्न करतो. एक साधक जर जेवलं आपल्या दारामध्ये 1000 ब्रह्मदेव जेवल्याचं पुण्य मिळत आहे. साधक सांगतो बरं का मी ब्रह्मनाम घेतलं. कारण तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरायचे ना ज्ञानदेवी या आख्या हरिपाठात ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम. 10 दिशेला तो भरलेला आहे. वयाच्या 16 वर्षी आता विश्वात्मके देवी. विश्वाचा आत्मा देव आहे. अनुभव केला सद्गुरूच्या सान्निध्यात राहून अनुभव करायला शिका. बाबांसारखा महात्मा जन्माला आला नसता. तुम्हाला आपल्याला काहीच कळलं नसतं राजा. खरंच काहीच कळू नाही. पण देवाचं प्रेम कळावं. कोणी मोठं म्हणू नये, कोणी लहान म्हणू नये. मान नको, अभिमान नको. नको नको मान नको अभिमान. सोडी मी तू पण तोची सुखी. सुखी जेणे व्हावे जग निवावे. परत एकदा जग सुखी जेणे व्हावे. जो सुखी होईल, जो शांत होईल त्यांनी जगाला निववायचे. जग निववावं म्हणून सांगितलंय. आपल्याला आपली शांती मिळवायची, इतरांना ती वाटायची आहे. म्हणून मानवाचं शरीर आहे. झालेली सेवा तुम्हाला सर्व सज्जनांच्या मायबापांच्या चरणी, मळाई देवीच्या चरणी, शिवाय आपल्या चिंतामणी गणपती बाप्पाच्या चरणी, रामदैवताच्या चरणी अर्पण करतो. इथेच थांबू. ज्ञानेश्वर